खारे आमचं मांस खारे सगळं खा, सगळं खारे सगळं खा, पण तुम्हाला विनंती आहे, विनंती आहे. अरे ज्याला पाण्याकरता ही तपश्चर्या करतो ना रे गिधाडांनो, जर अचानक तो ब्रह्मांडाचा नायक माझा कान्हा जर समोर जर उभा राहिला तर त्याला पाण्याकरता फक्त डोळे जिवंत ठेवा रे. कागातन खायो चून चून खावे मास, दोन मत खायो कृष्ण मिलन की आस, कृष्ण मिलन की आस. देवाला पाण्याकरता एवढी तळमळ असावी, खूप तळमळ असावी. देव सहजासहजी नाही भेटत रे, नाही भेटत. आपल्याला भगवंत का भेटत नाही, का तो अनुभव येत नाही? आपला दृढ विश्वास नाही, आपली एकाग्रता नाही. बुधवार झाला एक देव आहे, गुरुवारी एक देव आहे, शुक्रवारी एक देव आहे, शनिवारी एक देव आहे. जसा वार बदलला तसे आपले देव बदलतात. एक निष्ठा असा, एक निष्ठा असा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेरे बिना जीवा देव करुणी घ्यावा, देव करुणी एक श्री शुक हे अधिकार संपन्न होते. अरे जो ज्या मायाने ज्याला स्पर्श केला रे भगवान, किती अधिकारी तो असेल. आणि ज्याच्या श्रीमुखातून ज्यानं ही कथा अलौकिक कथा श्रवण केली तो किती अधिकारी असेल. सांगू माय बाय, भगवान प्रगट होण्याकरता दोन्ही अधिकारी असावं लागतात बरं, दोन्ही तळमळीचे असावं लागतात. नुसतं कथाकार तळमळीचं आहे पण ऐकणारे तळमळीचे नाही, असं नाही जमत. ऐकणारे तळमळीचे आहेत पण कथाकार तळमळीचं सांगणारा नाही, असं नाही जमत. त्याला जितका वक्ता त्या ठिकाणी तळमळीचा आहे तेवढी ऐकणाराची सुद्धा तळमळ पाहिजे, तर त्या ठिकाणी भगवंताचं प्रागट्य त्या कथेमध्ये होत असतं. मी पहिल्या दिवशी सांगितलं तुम्हाला, सांगणाराही स्वार्थी आहे आणि ऐकणाराही स्वार्थी आहे. तिथं भगवान आहे, जिथं स्वार्थ आहे तिथं भगवान नाही. स्वार्थ आला की भगवान येत नाहीये, स्वार्थ नकोय भगवंताला. करत राहावं रे, करत राहावं, तो बरोबर बरं देतो मायबाप. तो त्याच्या पद्धतीनं बरोबर येतो, आपल्या पद्धतीनं देत नाही, लक्षात ठेवा.
आणि आपल्याला देवाकडून अपेक्षा असते देवाने आमच्या पद्धतीनं द्यावं. काय मागावं याची सुद्धा अक्कल असावी लागते बरं, याचं सुद्धा भान असावं. काय मागावं देवाला, तो जो करतोय ना तो योग्य करतो. माहिती करतो, योग्य करतो. जे आपल्याला योग्य आहे ना ते योग्यच देतोय, आपल्या पद्धतीनं तो देत नाही. करत राहावं, करत राहावं, कारण तोच असा आहे, घेतो तेव्हा देतो. मायका घेसी तेव्हा देसी, ऐसा असं शिवदा घेतल्याशिवाय तो देत नाही. देवावर असे उपकार करावे, तो चालत आला पाहिजे, धावत आला पाहिजे. उपकार करायचे नाही, त्याच्याकरता काही करायचं नाही, पण अपेक्षा मोठी करायची. अरे द्रौपदीवर एवढा महाभयंकर संकट आलं होतं ना, हे जे कौरव आहेत ना, कौरव हात धुवून त्या पांडवाच्या पाठीमागे लागलं होते. हात धुवून. कोण बोलते का इकडे? पांडवाला कसं सुखाने जगू दिलं नाही कौरवाने, कसंच जगू दिलं नाही. बल भीमाला सुद्धा विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला, त्या पांडवाला त्या नक्षग्रहामध्ये जाण्याचा प्रयत्न केला, पण ज्याचा पाठीराखा जगाचा मायबाप आहे त्याच्या केसाला सुद्धा कोण बाल बाका करू शकतो. मायबाप विश्वासच तेवढा होता भगवंतावर पांडवांचा. ज्यावेळेस पांडव हे अज्ञातवास भोगत होते ना, 12 वर्ष वनवासामध्ये होते पांडव. खायला काही नव्हतं, कंदमुळे खावले, वलकले घातलेले होते सर्व पांडवाने. भिक्षा मागावी आणि आपलं उदरनिर्वाह पांडवाने भागावा. तितक्यात ह्या कौरवाने दुर्योधनाने काय सांगितलं माहितीये का? दुर्वास ऋषीला, जा उदार आहेत पांडव, पण हे ऋषी महाराज असं जा की पांडव, कारण भगवंताने द्रौपदीला कुंती मातेला असं एक पात्र दिलं होतं, अक्षय पात्र. एक वेळचं जीवन त्याच्यामध्ये उत्पन्न होत होतं. एकदा जेवलं की ताट धुतलं की जेवण येत नव्हतं. त्या कौरवाने तो क्षण पाहिला, ती संधी पाहिली रे माय. दुर्वासाला त्याच वेळेमध्ये पाठवलं पांडवांचे जेवण झाल्यानंतर. सर्व जेवण झाले, द्रौपदीने सर्व ताट धुवून काढलं. ताट घेऊन दुर्वास ऋषी दारावर आले, सांगितलं, हे द्रौपदी, आम्हाला तुझ्याकडे भोजन करायचंय, भोजन करायचंय. असं म्हटल्यानंतर द्रौपदी हादरली, थरकाप अंगाचा सुटला. तिकडे काय पाहताय महिला मंडळ, तुम्ही तुमची सवय जाणारच नाही, मला माहिती. तुमचं लक्ष नाही लागत कथेमध्ये, एवढ्या चंचल आहेत ना, तुम्हाला किती काही काय सांगा तुम्हाला. एकदा जोरात राधेश्याम